हॅलो गाईज, आज श्रावण सोमवार आहे आणि आजच्या दिवशी मी, माझा मामाचा मुलगा ओमकार आणि माझा मित्र अनिकेत असे आम्ही फिरायला ह्याला जात आहे शंकराच्या मंदिराच्या इथे. आपण इथं आलेलो आहे मित्रांनो, सोमेश्वर राजवाडी ब्राह्मणवाडी इथे गरम पाण्याचं कुंड आहे. तुम्ही बघू शकता, इथे गरम पाण्याचं कुंड आहे. मस्त हिरवगाळ असं वनराईत मध्ये वसलेलं हे मंदिर आहे. स्वयंभूचं मंदिर आहे आणि इथे इथे गरम पाण्याचं कुंड आहे. तुम्ही बघू शकता, इथे गरम पाण्याचं कुंड आहे. मस्त हिरवगाळ असं वनराईत मध्ये वसलेलं हे मंदिर आहे. स्वयंभूचं मंदिर आहे. चला मित्रांनो, हे आता आलेलो आहे आपण मंदिराच्या आतमध्ये. मंदिराची पिंड वगैरे खूप छान असं विलोभनीय जुनं काम असलेले, म्हणजे सगळं मंदिराचं अवतीभोवतीचा प्रदेश आहे. तुम्ही बघू शकता की इथे जुन्या पद्धतीची लोक खूप पूजा अर्चना खूप मनापासून सगळं शिवशंभूंचं शंकरांचं करत आहेत. तर आपणही दर्शन घ्या.
चला मित्रांनो, आता आपण इथून निघालेलो आहे. आता आपण जाऊ कर्णेश्वर मंदिर, जे कसबा गावातून आतमध्ये रोडमधून गेलेलं आहे. हॅलो गाईस, आपण आलेलो आहे कसबा मंदिराची येथे. कसबा गावामध्ये कर्णेश्वर मंदिराचे येथे खूप विलोभनीय असं मंदिर आहे. ह्या मंदिराचं खूप वर्षापासूनचं हे जुनं मंदिर आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेले हे मंदिर आहे, कर्णेश्वर मंदिर. आणि ह्याला नावच कर्णेश्वर आहे. करुणागर सागर असं हे मंदिराचं ध्येय आहे. आणि इथे आल्यावरती खूप छान असं शांतता वाटतं आणि एकदम मस्त वाटतं. तुम्ही पण बघू शकता आणि या गोष्टीचा आनंद घ्या. ह्या मंदिराचं नक्षीकाम एकदम खूप छान केलेलं आहे. त्यावेळी कशी नक्षी कामगार असतील असं आता आपल्याला प्रश्न पडतो. ह्याचं एकदम बारीक काम असं केलेलं आहे नक्षीचं आणि खूपच छान केलेलं आहे. त्यावेळी कसं केलं असेल त्या कारागिरांनी हा प्रश्न पडतो. आणि बाकी ते खूप छान असं विलोभनीय आणि एकदम अंगावर असं काटा येतो की मंदिर कसं बांधलं गेलेलं आहे. निघूया आता आपण सप्तेश्वर मंदिर इकडे आपण जाणार आहे आणि ते कर्णेश्वरच्या थोडंच पुढे आहे आणि एकदम आतमध्ये गावातनं ते जावं लागतं. तुम्हाला आता दाखवतो कसं आहे ते मंदिर आणि काय आहे त्याचे हे.
हॅलो गाईज, इथे आता आपण सप्तेश्वर मंदिरात आता आपण प्रसाद घेतला वगैरे घेतला आणि इथे मान्यता अशी की ह्या यांच्यावरती असं पाणी सोडावं लागतं, छान असं त्याचं पुण्य भेटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पुढे मला ते दिसेल, इथे पाण्याचं कुंड आहे जे जलप्रवाहित होते वरून, प्रवाहावरनं वरनं डोंगरातून येत आहे. ते कळत नाही कुठून येत आहे, पण त्याचं एक जे शिवशंभोंचा शंकरांचा विषयच असा असतो की जिथे पिंड असते, जिथे स्वयंभू असतात, तिथे गंगा ही अवतरतेच. आणि तोच विषय इथे आहे. आणि बघाल इथे मुलं सगळी खेळत आहेत, त्याच्यात आंघोळ करत आहेत. ह्या पाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी खूप वेगळं आहे, खूप थंड आहे, खूप शांत आहे आणि वेगळंच आहे, म्हणजे एकदम शुद्ध असं. आणि खूप छान वाटतं ह्या गोष्टींमध्ये, निसर्गामध्ये येऊन. कधीतरी तुम्ही पण या आणि ह्या सप्तेश्वर मंदिर या मंदिराचा आस्वाद घ्या आणि कोकणाला भेट द्या. चला मित्रांनो, आता आपण घरी निघालेलो आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग, कसं वाटलं हे कोकणातील 3 अविस्मरणीय मंदिर खूप छान आहेत, प्रभावी आहेत आणि त्यांच्या बाबतीत खूप मान्यता आहेत गोष्टींच्या. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आणि प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा